तर विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला। धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ आहे असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केला। धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या तर दिलीप वळसे पाटील सुनील केदारांच्या दबावात असल्याचा आरोप देखील आशिष देशमुख यांनी केला। तर मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आशिष देशमुख यांना प्रत्युत्तर दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर जिल्ह्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये बैठक लावली होती, पण परवा रात्री अनिल देशमुखांच्या दबावाखाली येऊन त्यांनी ती बैठक रद्द केली। म्हणून आमचं म्हणणं हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोघंही मंत्री, सहकार मंत्री व कृषी मंत्री, हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते असलेल्या सुनील केदार व अनिल देशमुखांच्या दबावाखाली काम करतायत आणि त्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे। आशिष देशमुख यांना निवडणूक लढायची असेल आणि जिंकायची असेल तर जनतेमध्ये जावं, जनतेचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्याच्यावरती बोलावं। मित्रपक्षावर आरोप करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये। तुमची पार्श्वभूमी हे सातत्यानं आपल्या जवळच्याच लोकांवरती आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याची राहिलेली आहे। त्याच्यामुळं आरोप करत असताना आपण कुणावरती करतोय याचं भान त्यांनी ठेवावं।